नमस्कार। राज्यातील पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना आजपासून रेशन कार्डवरती मोफत भांडे संच मिळणार आहे। सोबतच रेशनधारकांना आजपासून मोफत 3 गॅस सुद्धा वितरण केले जाणार आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून रेशनधारकांना मोफत भांडे संच आणि मोफत 3 गॅस वितरण सुद्धा केले जाणार आहे। थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही रेशनधारक असाल, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल, तर तुमच्यासाठी मोफत भांडे संच आणि मोफत 3 गॅस सुद्धा आलेले आहेत। बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे की महाराष्ट्र राज्यामधील पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना मोफत भांडे संच देण्यात येणार आहे। यासाठी आज मुंबई येथे मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा पार पडलेली आहे। तर त्या बैठकीमध्ये निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। त्यामुळे पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना मोफत भांडे संच वितरणास सुरुवात सुद्धा झालेली आहे। काही जिल्ह्यांमध्ये हा मोफत भांडे संच वितरण सुद्धा झालेला आहे, परंतु काही जिल्ह्यांमध्ये आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये हा मोफत भांडे संच वितरण होणार आहे। त्यामुळे कोणत्या जिल्ह्यांमध्ये हा भांडे संच वितरण केला जाणार आहे, सोबतच याच्यासाठी पात्रता कोणकोणते लागणार आहे आणि कागदपत्रे कोणकोणते लागणार आहे, सोबतच हा मोफत भांडे संच आणि मोफत 3 गॅस कुठे मिळणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। त्यामुळे जर तुम्ही पिवळे किंवा केसरी रेशनधारक असाल, तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। परंतु जे रेशनधारक या भांडे संचांसाठी अर्ज करतील त्यांनाच हा भांडे संच वाटप केला जाणार आहे आणि मोफत 3 गॅस सुद्धा दिले जाणार आहे। म्हणजे प्रत्येक वर्षाला मोफत 3 गॅस देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि प्रत्येक वर्षाला भांडे संच सुद्धा देण्यात येणार आहे। परंतु या भांडे संचासाठी अर्ज करणं गरजेचं आहे आणि या 3 गॅस साठी सुद्धा अर्ज करणं गरजेचं आहे। जर तुम्ही अर्ज केला, जर तुम्ही पात्रतेच्या निकषांमध्ये पात्र ठरला, तरच तुम्हाला मोफत भांडे संच आणि 3 गॅस सुद्धा मिळणार आहे। परंतु या मोफत भांडे संचासाठी आणि या 3 गॅस साठी काही पात्रता घालण्यात आलेल्या आहेत। जे रेशनधारक या पात्रतेमध्ये बसत असेल त्यांनाच मोफत भांडे संच आणि गॅस सुद्धा देण्यात येणार आहेत। बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। थेट राज्य सरकारकडून याचा GR सुद्धा आलेला आहे। तुम्हाला सुद्धा नक्कीच माहिती असेल की रेशन कार्डवरती भांडे संच वाटप करण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। सोबतच जे बांधकाम कामगार असतील त्यांना सुद्धा भांडे संच वितरण करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। बांधकाम कामगारांना सुद्धा हा भांडे संच देण्यात येणार आहे। परंतु ज्या रेशनधारकांना हा भांडे संच घ्यायचा आहे, तर ते रेशनधारक या पात्रतेमध्ये बसत आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुम्ही या पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असाल, तर तुम्हाला भांडे संच आणि 3 गॅस सुद्धा मिळणार आहेत। बघा, याच्यामध्ये जी पहिली पात्रता घालण्यात आलेली आहे, तर ती पहिली पात्रता म्हणजे नागरिकांकडे फक्त पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे। बघा, पहिली पात्रता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। जे रेशनधारक या पहिल्या पात्रतेमध्ये बसणार आहेत त्यांनाच भांडे संच आणि गॅस सुद्धा देण्यात येणार आहे। परंतु ज्या रेशनधारकांकडे पांढरे रेशन कार्ड असेल, तर त्यांना याचा लाभ घेता येणार नाही। त्यांनी आपला वेळ वाया सुद्धा घालवायचा नाही। म्हणजे एकंदरीत स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल, तर त्यांनी हा अर्ज करायचा नाही। फक्त पिवळे रेशनधारक आणि केसरी रेशनधारक यांनीच हा अर्ज सुद्धा करायचा आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा पहिल्या पात्रतेमध्ये पात्र ठरत आहात का हे सुद्धा आम्हाला कमेंटच्या द्वारे सांगायचं आहे। सोबतच दुसरे पात्रता म्हणजे रेशनधारकांचे उत्पन्न सरासरी 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीच असावे। जर तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे। बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की रेशनधारकांचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे। रेशनधारकांकडे उत्पन्न दाखला सुद्धा असायला पाहिजे। त्यामुळे जर तुम्ही रेशनधारक असाल, तर तुम्ही लवकरात लवकर उत्पन्न दाखला सुद्धा काढायचा आहे, तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार आहे। बघा, स्पष्टपणे ज्या ज्या पात्रता घालण्यात आलेल्या आहेत त्या पात्रता सुद्धा सांगत आहे। तुम्ही सुद्धा काटेकोर पद्धतीने
ऐकायचे आहे। सोबतच तिसरी पात्रता म्हणजे रेशनधारक महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत। बघा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल, केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावे। सोबतच तुमचे रेशन कार्ड तुमच्या गावामधील दुकानांमध्ये चालत असावे, दुसऱ्या गावांमध्ये हा लाभ तुम्हाला घेता येणार नाही। म्हणजे एकंदरीत काय सांगितलेलं आहे की तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत आणि तुमचं रेशन कार्ड तुमच्या गावामध्येच असायला पाहिजे। म्हणजे तुमच्या गावामध्ये तुम्ही स्वतः या स्वस्त धान्य रेशन दुकानामधून धान्य घेत असावेत। जर तुमचं रेशन दुसऱ्या दुकानामध्ये असेल म्हणजे दुसऱ्या गावामधील दुकानांमध्ये असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत आणि तुमच्या गावामध्ये तुमचं रेशन कार्ड चालत असेल तरच तुम्हाला हा भांडे संच आणि हे गॅस सुद्धा मिळणार आहे। सोबतच चौथे पात्रता म्हणजे रेशन धारकांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा। बघा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसेल किंवा कोणताही सदस्य पेन्शनधारक नसेल तरच तुम्हाला याचा लाभ घेता येणार आहे। बघा रेशन धारकांना स्पष्टपणे आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे की तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा। याच्यामध्ये वकील असेल, डॉक्टर असेल, शिक्षक असेल, शिपाई असेल, यामधील कोणताही सदस्य नसायला पाहिजे। सोबतच कोणताही सदस्य पेन्शनधारक नसावा। जर तुमच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार असेल, पेन्शनधारक असेल तर तुम्हाला या भांडे संचांचा आणि या गॅसचा सुद्धा लाभ घेता येणार नाही। आणि जी शेवटची पात्रता ती आहे तर ती पात्रता म्हणजे रेशन धारकांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी किंवा खाजगी कारखान्यांमध्ये परमनंट कामगार नसायला पाहिजे तरच तुम्हाला याचा लाभ घेता येणार आहे, अन्यथा तुमचा अर्ज थेट अपात्र करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। बघा पाचव्या पात्रतेमध्ये काय सांगितलेलं आहे की तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या गावाशेजारील एखादा कारखाना असेल तर तो कारखाना सरकारी असो किंवा खाजगी असो त्यामध्ये तुमच्या घरामधील कोणताही सदस्य परमनंट कामगार नसायला पाहिजे। जर एखादा सदस्य टेम्पररी कामगार असेल तर तुम्हाला या भांडे संचांचा आणि या गॅसचा लाभ घेता येणार आहे, फक्त परमनंट कामगार नसायला पाहिजे। तर बघा जे रेशनधारक या 5 पात्रतेमध्ये पात्र ठरलेले असतील त्याच रेशनधारकांना याचा लाभ घेता येणार आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही रेशनधारक असाल तर तुम्ही कुठे अर्ज करायचा आहे, याच्यासाठी कागदपत्रे कोणकोणते लागणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। बघा पात्रता आपण अगदी काटेकोर पद्धतीने बघितलेले आहे। तुम्ही सुद्धा या पात्रतेमध्ये पात्र ठरत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुम्ही या पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तरच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे, अन्यथा या 5 पात्रतांपैकी एका जरी पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। परंतु या भांडे संचांचा लाभ घेण्यासाठी आणि या गॅसचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेण्यासाठी रेशनधारकांनी 3 कामे करायची आहे, त्यानंतरच तुम्हाला या भांडे संचांचा आणि या गॅसचा लाभ घेता येणार आहे। तर बघा रेशनधारकांनो ही 3 कामे तुम्ही सुद्धा करायची आहे तरच तुम्हाला या भांडे संचांचा आणि या गॅसचा लाभ सुद्धा घेता येणार आहे, अन्यथा जर तुम्ही ही 3 कामे केली नाही तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। बघा या 3 कामांपैकी पहिलं काम म्हणजे आपल्या रेशन कार्डची केवायसी सुद्धा करायची आहे। बघा जर तुम्ही नवीन वर्षामध्ये केवायसी केलेले असेल तर तुम्हाला डबल केवायसी करायची गरज नाही, परंतु ज्या नागरिकांनी ज्या रेशनधारकांनी मागील 5 वर्षापासून अजून केवायसी केलेले नसेल तर त्यांनी लवकरात लवकर स्वस्त धान्य रेशन दुकानामध्ये जाऊन केवायसी सुद्धा करायची आहे। जर तुम्ही केवायसी केले नाही तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। जे रेशनधारक आपल्या रेशन कार्डची केवायसी करणार आहेत त्यांनाच या भांडे संचांचा आणि या गॅसचा लाभ घेता येणार आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा आदेश दिलेला आहे की रेशनधारकांनी लवकरात लवकर केवायसी सुद्धा करायची आहे। सोबतच या 3 कामांपैकी दुसरं काम म्हणजे रेशन कार्ड सोबत आपले आधार कार्ड लिंक सुद्धा करायचे आहे, अन्यथा तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। बघा ज्याप्रमाणे आपण आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करत असतो त्याच पद्धतीने आपले आधार कार्ड आपल्या रेशन कार्ड सोबत लिंक करायचे आहे, कारण तुम्हाला रेशन कार्डवरती पैसे सुद्धा देण्यात येणार आहे। तसा अर्थसंकल्पामध्ये निर्णय सुद्धा झालेला आहे। त्यामुळे
त्यामुळे जर तुम्हाला भांडे संच मिळवायचा असेल, सोबतच 3 गॅस मिळवायचे असतील आणि रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे मिळवायचे असतील तर तुम्ही लवकरात लवकर आपले आधार कार्ड आपल्या रेशन कार्ड सोबत लिंक सुद्धा करायचं आहे। सोबतच जे शेवटचं आणि तिसरं काम आहे तर ते तिसरं काम म्हणजे तुमच्या घरामधील एखादा व्यक्ती मयत झालेला असेल तर त्याचं नाव रेशन कार्ड मधून कमी करायचं आहे। एखादा व्यक्ती जन्मलेला असेल, त्याचं वय 18 वर्षांपेक्षा जास्त झालेलं असेल तर त्याचं नाव त्या रेशन कार्ड मध्ये जोडायचं आहे। एकंदरीत नवीन नाव कमी करायचं आहे, म्हणजे ती व्यक्ती मयत झालेली असेल तर तिचं नाव कमी करायचं आहे। त्या व्यक्तीच्या नावाने कोणीही धान्य सुद्धा घ्यायचं नाही। तशा प्रकारे 2 दिवसांपूर्वी GR सुद्धा आलेला आहे। जर असे निदर्शनास आल्यास तुमच्यावरती कारवाई सुद्धा होणार आहे। जे रेशनधारक रेशन दुकानामधून धान्य घेत असतील आणि आपल्या गावामधील एखाद्या किराणा दुकानामध्ये गहू असेल, तांदूळ असेल विकत असतील तर त्यांच्यावरती शासनाकडून कारवाई सुद्धा केली जाणार आहे। त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने याचा लाभ घ्यायचा नाही, स्पष्टपणे GR मध्ये सुद्धा नमूद करण्यात आलेला आहे। परंतु या भांडे संचांचा आणि या गॅसचा लाभ सरसकट सर्व जिल्ह्यांमध्ये होणार नाही, येणार नाही। बघा स्पष्टपणे सांगण्यात आलेला आहे की या भांडे संचांचा आणि या गॅसचा लाभ सर्व जिल्ह्यामधील रेशनधारकांना घेता येणार नाही। यासाठी काही प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, म्हणजे जो जिल्हा दुष्काळग्रस्त भागामध्ये येत आहे त्या जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे। परंतु ज्या जिल्ह्यामध्ये वातावरण चांगलेलं आहे त्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे देण्यात येणार नाहीत, म्हणजे हा भांडे संच आणि हे गॅस सुद्धा देण्यात येणार नाही। म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे अशा 25 जिल्ह्यांमध्ये हा भांडे संच वितरण केला जाणार आहे आणि या गॅसचे पैसे वितरण केले जाणार आहेत। म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यांपैकी 11 जिल्ह्यांना वगळण्यात आलेला आहे। उर्वरित 25 जिल्ह्यामधील रेशनधारकांना या भांड्यांचा आणि या गॅसचा लाभ सुद्धा घेता येणार आहे। त्यामुळे आपण हे 25 जिल्हे सुद्धा बघून घेऊयात। परंतु त्या अगोदर मोफत 3 गॅस मिळवण्यासाठी तुम्ही 3 कामे करायची आहे। जे रेशनधारक 3 कामे करणार आहेत त्यांना मोफत 3 गॅस सुद्धा देण्यात येणार आहे। त्यामुळे ही 3 कामे कोणकोणती आहेत, कशा पद्धतीने ही 3 कामे करायची आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। त्यामुळे थोडा सुद्धा व्हिडिओ स्किप करायचा नाही, अत्यंत शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा या 3 कामांपैकी पहिलं काम म्हणजे गॅस कनेक्शनची KYC करायची आहे, तरच तुम्हाला याचा लाभ घेता येणार आहे, अन्यथा तुम्हाला 3 गॅसचे पैसे येणार नाहीत, मोफत 3 गॅस सुद्धा मिळणार नाहीत। बघा 3 कामांपैकी पहिलं काम म्हणजे गॅस कनेक्शनची KYC करायची आहे। तर ही KYC ज्या ठिकाणाहून तुम्ही गॅस भरून आणता त्या ठिकाणी जाऊन KYC सुद्धा करायची आहे। सोबतच 3 कामांपैकी दुसरं काम म्हणजे गॅस कनेक्शन घरातील महिलेच्या नावाने करायचं आहे, तरच तुम्हाला या गॅस कनेक्शनचा लाभ घेता येणार आहे, अन्यथा तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार नाहीत। बघा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। जर तुमच्या घरामधील एखाद्या पुरुषाच्या नावावरती गॅस असेल तर तो गॅस महिलेच्या नावावरती ट्रान्सफर सुद्धा करायचं आहे, त्या ठिकाणी महिलेचं नाव टाकायचं आहे, तरच तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत। आणि जे शेवटचं काम म्हणजे तिसरं काम आहे तर ते तिसरं काम म्हणजे गॅस कनेक्शनचा नवीन फॉर्म भरून द्यायचा आहे। तुम्हाला फॉर्म रेशन दुकानामध्ये मिळणार आहे, त्या ठिकाणी तुम्ही हा फॉर्म भरून द्यायचा आहे। त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा येणार आहेत। बघा 3 कामे जे रेशनधारक करणार आहेत त्यांना त्याचा लाभ घेता येणार आहे। परंतु ज्या 25 जिल्ह्यामध्ये हा भांडे संच आणि गॅस वितरण केले जाणार आहेत ते 25 जिल्हे सुद्धा बघून घेऊयात, जेणेकरून तुमचा जिल्हा या 25 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा याचा लाभ घेता येईल। तर बघा या 25 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे जालना जिल्हा, दुसरा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा, 5वा जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा, 6वा जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा, 7वा जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा, 8वा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर, 9वा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर, 10वा जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा, 11वा जिल्हा म्हणजे धुळे जिल्हा, 12वा जिल्हा म्हणजे जळगाव जिल्हा, 13वा जिल्हा म्हणजे नंदुरबार जिल्हा, 14वा जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा, 15वा जिल्हा म्हणजे अकोला जिल्हा, 16वा जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा, 17वा जिल्हा म्हणजे वाशिम जिल्हा, 18वा जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा, 19वा जिल्हा म्हणजे वर्धा जिल्हा, 20वा जिल्हा म्हणजे नागपूर जिल्हा, 21वा जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्हा, 22वा जिल्हा म्हणजे भंडारा जिल्हा, 23वा जिल्हा म्हणजे गोंदिया जिल्हा, 24वा जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा आणि 25वा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा। बघा जे रेशनधारक या 25 जिल्ह्यामधील असतील त्यांना मोफत 3 गॅस आणि भांडे संच सुद्धा देण्यात येणार आहे। बघा रेशनधारकांनो सर्व माहिती अगदी
मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे। त्यामुळे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।